नमस्कार. प्रतिपच्चंद्र लेखेव वर्धिष्णु विश्ववंदिता शहासुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते शहासुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेला वंदन करते आणि मी कुमारी श्रद्धा संतोष नाडे तुमच्या पुढे माझ्या भाषणास सुरुवात करते. शिवनेरीवर एक तारा चमकला जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मला. शिवनेरीवर एक तारा चमकला जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मला. मानाचा मुजरा करते त्या शिवरायांना ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला. मानाचा मुजरा करते त्या शिवरायांना ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला. मित्रांनो, 19 फेब्रुवारी 1630 या सोनियाच्या दिनी शिवनेरीवर तोफांचा कडकडाट झाला. सनई चौघडे वाजले असं म्हणतात. आनंदाची उधळण झाली आणि या पावन दिनी माँसाहेब जिजाऊंच्या पोटी बाळ शिवाजीचा जन्म झाला. मित्रांनो, 400 वर्षांपूर्वी जिजाऊंच्या पोटी जन्मलेले निरागस बाळ म्हणजे शिवबा. राजनीती, युद्धनीती, गनिमिकावा यासारख्या कुटशस्त्रांचा कळस म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा, तर दुसरीकडे सळसळ त्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. एकीकडे महाराष्ट्राच्या मातीमध्ये माणुसकी जपणारं माप म्हणजे शिवबा, तर दुश्मनांच्याही काळजामध्ये पावित्र्य निर्माण करणारा किमयागार म्हणजे शिवबा आणि किमयागार म्हणजे शिवबा. मित्रांनो, बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर वाघाला माणसाप्रमाणे जगायला शिकवणारी मी अनेक माणसे पाहिली. पण मित्रांनो, बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटरच्या धाकाशिवाय माणसांना वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा मी एकच वाघ पाहिला आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मित्रांनो, शिवाजी हा केवळ 3 अक्षरी शब्द नाही, तर तो मंत्र आहे. जो मंत्र उच्चारताच अंगातलं रक्त ससायला लागतं आणि एकीकडे संयमाचा घाट निर्माण होतो. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलता येईल एवढी कोणी मी मोठी नाही, पण मला छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास करताना जेवढं काही जाणवलं, जेवढं काही समजलं, ते प्रामाणिकपणे तुमच्या पुढे मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे. मित्रांनो, आपण आज आपल्या वर्तमानामध्ये आपल्या पुढे जे प्रश्न उभे राहतात किंवा आपल्याला जे प्रश्न पडतात, त्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये आपल्याला सापडेल. मित्रांनो, ॲबेकरीस नावाचा एक फ्रेंच प्रवासी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रोह्याच्या कार्यालयात आला. त्याला पुढच्या प्रवासासाठी बंदरावर जायचे होते आणि त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची दर्यावर हुकूमत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यालयातील परवाना घेतल्याशिवाय त्याला पुढे जाता येणार नव्हते. मग हा ॲबेकरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यालयावर पोहोचला आणि परवाना घेता घेता त्यांनी तेथील अधिकाऱ्याला प्रश्न विचारला. तुमचे महाराज प्रत्येक लढाईत यशस्वी होत आहेत. अहो, विजय तर जणू त्यांना प्रसन्नच आहे. मग तुमचे महाराज एवढे यशस्वी होतेत कसे? तुमचे महाराजांच्या यशाचं कारण काय? त्यावेळेस तो अधिकारी सांगतो, आमच्या महाराजांचं यश आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे अभ्यास, विलक्षण अभ्यास. असं एकही क्षेत्र नाही, असा एकही प्रांत नाही ज्या प्रांताचा आणि क्षेत्राचा महाराजांनी अभ्यास नाही केला. अहो, इतिहास तर तोंडपाठ आहे हो. पण ते जाऊ द्या, त्यासोबत राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र आणि व्यवस्थापन शास्त्र सुद्धा या सर्वांमध्ये महाराज तरबेज आहेत. अहो, भूगोल तर त्यांच्या तोंडपाठ आहे. इथल्या नद्या, नाल्या, डोंगर, घाट या सर्वांचे नकाशे महाराजांनी स्वतः तयार केलेत. अहो, इतका सूक्ष्म अभ्यास आहे महाराजांचा की त्यांच्या अभ्यासापुढं प्रत्येक योजना यशस्वी होतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून आपल्याला काय संदेश मिळतो? यश मिळवायचे असेल तर आपल्याला त्या क्षेत्रातील, मग ते क्षेत्र कुठलंही असो, त्या क्षेत्रातील अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. ह्या ॲबेकरेला आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा तो अधिकारी सांगतोय, महाराज यशस्वी होतात ते अभ्यासाच्या जोरावर. मग ॲबेकरेने दुसरा प्रश्न विचारला, मग तुमचे महाराज एवढं सगळं करतायत, मग तुमचे महाराज एवढं सगळं करतायत, मग तुमच्या महाराजांचं स्वप्न काय? तुमच्या महाराजांचं ध्येय काय? तुमच्या महाराजांची महत्वाकांक्षा काय? तेव्हा तो अधिकारी सांगतो, आमच्या महाराजांचं स्वप्न, आमच्या महाराजांचं ध्येय आणि आमच्या महाराजांची महत्वाकांक्षा ते म्हणजे सिंधू नदीपासून बंगालच्या उपसागरापर्यंत, तंजावरपासून ते पेशावरपर्यंत या प्रत्येक ठिकाणी साम्राज्य उभं करायचं आणि या साम्राज्यावर भगवा डौलानं फडकवत ठेवायचं.
ठेवायचा हे स्वप्न आहे माझ्या राजाचं. अहो किती विलक्षण स्वप्न आहे. आणि या सर्वांमागे आहे ते नियोजन. मित्रांनो 50-60 वर्षांचं आयुष्य आहे महाराजांचं. त्या आयुष्यामध्ये अशी एकही घटना नाही ज्या घटनेचं महाराजांनी नियोजन केलं नाही. अहो ते जाऊ द्या, ज्यांचं आईच्या गर्भात असल्यापासूनच पुढच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय असा जर कोणी महापुरुष या सृष्टीवर जन्माला आला असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्थशास्त्रज्ञाबद्दल मी तुम्हाला 2 उदाहरणं सांगते. उदाहरण पहिले, शिवाजी महाराज प्रत्येक वेळी आपल्या मावळ्यांना सांगायचे, काहीही झालं तरी रयतेच्या भाजीच्या देतालाही कोणी हात लावता कामा नये. असा प्रजादक्ष राजे होते छत्रपती शिवाजी महाराज. आणि उदाहरण दुसरे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैनिकांनी सुभेदारांची सून आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांपणे उभी केली तेव्हा राजे उद्गारले, अहो अशीच आमुची आई असती सुंदर रूपमती तर आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती, तर आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. मित्रांनो, महाराज बेलवाडी नावाच्या कर्नाटकामध्ये आले होते. कर्नाटकामध्ये बेलवाडी नावाचं ठाण आहे आणि त्या ठाण्यामध्ये सावित्री देसाई नावाची ठाणेदारीण राज्य करीत होती. आमच्या दादाजी सरदारांना वाटलं आता येता येता सारं जिंकून निघालं तर ठाणंही जिंकावं आणि बाई राज्य करते, बाईला पराभूत करणं काय सोपं. आमच्या दादाजीने मुठभर सैन्य घेतलं आणि त्या ठाण्यावर हल्ला चढवला. पण बाई तेवढी चिवट आणि चिकाटीची, तिने तो हल्ला परतवून लावला. एका बाईच्या हातून पराभव दादाजींना सहन झाला नाही. दादाजीने अजून सैन्य बोलवलं आणि त्या ठाण्यावर पुन्हा हल्ला चढवला. यावेळी मात्र सावित्रीबाई देसाई पराभूत झाल्या आणि त्यावेळी सावित्रीबाई देसाईंना छत्रपती शिवाजी महाराजांच्या सामने चला असे दादाजींनी आदेश दिला. सावित्रीबाई पुढे जाणार त्याच वेळेस त्यांना काय सुचलं काय माहीत, ती गर्दिशेने मागे फिरली आणि आपल्या तान्या बाळाला तिने हातात घेतलं आणि आता म्हणाली, चला शिवाजी महाराजांच्या सामने गेल्यास आपण त्यांचे कैदी होत, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला शिक्षा नक्की देणार हे सावित्रीबाई देसाईंना माहीत होते. पण सावित्रीबाई त्याच वेळी झडदिशेने पुढे सरकल्या आणि आपल्या तान्या बाळाला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मांडीत ठेवले आणि त्यांना म्हणाल्या, महाराज मी तुमची कैदी आहे, तुम्ही मला शिक्षा जरूर द्या, पण यात या तान्या बाळाचा काय दोष. तेव्हा महाराजांनी त्या बाळाकडे पाहिलं आणि स्मित हास्य केलं आणि चिटणीसाला दुधाची वाटी आणायला सांगितली. चिटणी दुधाची वाटी घेऊन आला आणि त्या दुधाच्या वाटीतलं दूध महाराजांनी त्या बाळाला पाजलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या बाळाकडे पाहिलं आणि सावित्रीबाई देसाईंना म्हणाले, हा आमच्या मांडीत आहे ना, तो आमचा भाचा आहे आणि हा जर आमचा भाचा असेल तर तुम्ही आमच्या बहिणी झालात आणि कुठला भाऊ आपल्या बहिणीला शिक्षा देतो, कुठला भाऊ आपल्या बहिणीचे राज्य लिबाडतो. दादाजी आत्ताच्या आत्ता त्यांना त्यांचे राज्य परत करा आणि सोबत त्यांना माझ्याकडून चोळी बांगडीसाठी अजून एक वतन जोडून द्या. सावित्रीबाई आश्चर्यचकित झाल्या, हो असं कसं, मला तर शिक्षा दिली पाहिजे या राजानं, मग या राजाला काय झालं, मग राजाने उलटा मलाच वतन देतो. आणि असा राजा होणे नाही हे उद्गार होते सावित्रीबाई देसाईंचे. मित्रांनो, युक्ती आणि कूटनीतीमध्ये तर छत्रपती शिवाजी महाराजांचा हात धरणं शक्यच नव्हतं. म्हणूनच परदेशी इतिहासकार म्हणतो, कुयुक्ती आणि कूटनीतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या करंगळीमध्ये जेवढं होतं ना तेवढं औरंगजेबाच्या संपूर्ण शरीरातही नव्हतं असे परदेशी इतिहासकार म्हणतात. म्हणून तर जयसिंहाशी झालेल्या तहानंतर एकाच किल्ल्याला वेगवेगळ्या प्रकारची नावे देऊन 31 ऐवजी 17 किल्ले देण्याचं खेळलेलं राजकारण आग्र्याहून सुटका करून घेण्यासाठी महाराजांनी आजारपणाचे केलेले नाटक. औरंगजेबाने जेव्हा जिजिया कर लागू केला तेव्हा तुमच्यावर एवढे दारिद्र्य आले का असे हिणवण्यासाठी लिहिले जाणारे पत्र, ही सगळं महाराजांच्या युक्तीची आणि कूटनीतीची उदाहरणे.
मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा एक एक मावळा पुढच्या 10 शत्रूंवर भारी पडत होता. अशा बलदंड, ताकदीची आणि शक्तीची माणसं याच मातीत आमच्याच राजानं तयारी केली. आणि म्हणून तर अफाट सैन्य घेऊन आलेल्या शाहिस्ते खानाला सुद्धा आमच्या मावळ्यांनी सळो की पळो करून सोडलं. जीवत जात होता पण बोटावर निभावला. अशा कुणाचं हीच शक्ती असू दे, आमच्या महाराजांपुढे टिकाव धरत नव्हती. शिवरायांचा आठवावे जीवित्व तृणत्व मानावे, शिवरायांचा आठवावे जीवित्व तृणत्व मानावे, इहलोकी परलोकी राहावे कीर्ती रूपे, इहलोकी परलोकी राहावे कीर्ती रूपे. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असावे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असावे. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संस्थापक. हाच दिवा 3 एप्रिल 1680 रोजी मावळला गेला. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले. मित्रांनो, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची निधनाची बातमी औरंगजेबाच्या सैनिकाला समजली, सैनिक पळत पळत गेला. हुजूर हुजूर, आपके लिए खुश खबर है, शिवा नर्क में चला गया, हुजूर शिवा नर्क में चला गया. तेव्हा सैनिकाला वाटलं आता औरंगजेब आम्हाला शाबासकी देणार, औरंगजेबालाही आनंद होणार. त्याच वेळी औरंगजेब आपल्या जागेवरून उठला. त्याने आपली नमाजाची चटई घेतली, त्याने ती खाली अंतरली, त्याच्यावर आपले 2 गुडघे ठेवून खाली बसला आणि त्याने नमाजाच्या रुकाता पडायला सुरुवात केली. त्याने नमाजाच्या रुकाता पडून झाल्यानंतर वरती 2 हात वरती केले खुदाकडे आणि खुदाला म्हणाला, ए अल्लाह, तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, तेरे पास तेरा बंदा आ रहा है, तेरे पास तेरा नेक बंदा आ रहा है. मित्रांनो, अशी होती दुश्मनांची महाराजांबद्दलची विचार. आणि मला म्हणूनच म्हणावंसं वाटतं, मी ज्या मातीत जन्मले त्या मातीचा रंग सावळा आहे, मी ज्या मातीत जन्मले त्या मातीचा रंग सावळा आहे. छाती ठोकून सांगते मी शिवरायांचा मावळा आहे, छाती ठोकून सांगते मी शिवरायांचा मावळा आहे. धन्यवाद.